अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय भक्तांनो, माझ्या प्रिय बाळांनो, आज तुमच्या या संदेशामध्ये खूप खूप स्वागत आहे. बाळा, या संदेशाला कधीही नाकारू नकोस, कारण हा संदेश तुझे भाग्य उजाडण्याकरिताच आलेला आहे. तुला काहीतरी सांगण्याकरिताच आलेला आहे. त्यामुळे बाळा, नेहमी लक्षात ठेव, कधीही जर तुला अशा स्वरूपाचे संदेश येत असतील तर त्यांना नाकारण्याऐवजी त्यांच्याकडे लक्ष देऊन, त्यांना लक्षपूर्वक ऐकून ते तुझ्या जीवनाशी निगडीत आहेत. कारण बाळा, आम्ही हा संदेश फक्त आणि फक्त माझ्या प्रिय जवळच्या भक्तांकरिता आणलेला आहे. म्हणून बाळा, हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकशील असा आम्हाला विश्वास आहे. बाळा, हा संदेश नक्की शेवटपर्यंत ऐक. बघ, तुझ्या जीवनात कशा सर्व काही चांगल्या गोष्टी घडताना तुला दिसून येतील. स्वामी म्हणतात, बाळा, तू ज्याप्रमाणे आमच्यावर विश्वास ठेवतोस, ज्याप्रमाणे आमच्यावर श्रद्धा ठेवतोस, त्याप्रमाणेच आम्ही तुझ्या नशिबात खूप काही चांगले घडण्याचा योग आणलेला आहे. म्हणून बाळा, हा संदेश तुला एक संकेत देणार आहे. तुझ्या जीवनात कुठल्या कुठल्या गोष्टी आता घडून गेलेल्या आहेत आणि कुठल्या कुठल्या गोष्टींना तू सामोरे जातो आहेस, या सर्व गोष्टींचा तुला उलगडा करायचा आहे. आणि नंतरच तुझ्या जीवनात सुख, समृद्धी, धन, संपत्ती सगळं काही तुला प्राप्त होणार आहे. बाळा, आमचे माझ्या प्रिय भक्तावर पूर्णपणे लक्ष असते. स्वामी म्हणतात, बाळा, या सर्व गोष्टींमधूनच तुझे कल्याण होणारे, तुझे नशीब बदलणारे आशीर्वाद या संदेशातून तुला मिळणार आहे. बाळा, आम्ही तुला तथास्तु असा आशीर्वाद प्राप्त करून देत आहोत. बाळा, तथास्तु म्हणजे बाळा, तू जे जे इच्छिले आहेस, जे जे तुझ्या मनात चालले आहे, त्या सर्व गोष्टी तुला आता मिळणार आहे. आजपासून त्या दिवसाची, त्या योग्य वेळेची सुरुवात झालेली आहे. म्हणून बाळा, आता सज्ज हो. तुला कुठल्याही दुःखाचं रडगाणं करायचं नाही आहे. तुला सतत आमचे नामस्मरण करायचे आहे. बाळा, तुला हा संदेश खूप सारा पाठिंबा देणार आहे. खूप सारं मन हलकं करून योग्य त्या मार्गावर पोचवणार आहे. तुला खूप काही मनात जर साठवलेले असेल तर बाळा, आमच्याजवळ येऊन तुझे मन हलके कर. बाळा, आम्ही त्यातून तुला नक्की मार्ग दाखवू. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुला आमची प्रचिती वेळोवेळी नेहमीच येणार आहे. बाळा, तेव्हाच तुला कळेल की होय, माझे स्वामी माझ्या पाठीशी उभे आहेत. आणि होय बाळा, कमेंटमध्ये लिहायला विसरू नकोस की होय स्वामी, तुम्ही माझ्या पाठीशी उभे आहात. बघ बाळा, आम्ही तुझ्यावर आशीर्वादाचा किती सारा वर्षाव करणार आहोत. स्वामी म्हणतात, बाळा, जीवनात आनंदी राहण्याचा प्रयत्न कर. कारण बाळा, आम्हाला तुला आनंदित होताना बघायचं आहे. आणि बाळा, हा संदेशातूनच तुला आनंदाच्या बातमीचा कॉलसुद्धा येणार आहे. तुला तुझ्या जीवनात चमत्कार घडताना दिसून येतील आणि आम्ही तुझ्या सोबत आहोत याची सुद्धा तुला प्रचिती येणार आहे. कुठल्या ना कुठल्या स्वरूपात, कुठल्या ना कुठल्या रूपात आम्ही तुझ्या सोबत राहू, हा तुला आभास होत राहील. आणि खरंच बाळा, आम्ही तुझी साथ कधीच सोडणार नाही. स्वामी म्हणतात, जो कोणी माझा प्रिय भक्त मनपूर्वक, मनापासून आमचे नामस्मरण करतो, श्री स्वामी समर्थ हा जप सतत करत असतो, त्याला
कधीही कुठेही कोणत्याच गोष्टीची कमी पडू देणार नाही, हा आमचा प्रत्येक भक्ताला आशीर्वाद आहे. स्वामी म्हणतात, बाळा, हा संदेश दैविक ऊर्जेने भरलेला आहे, सकारात्मक ऊर्जेने भरलेला आहे. म्हणून बाळा, तुझ्या जीवनात सुद्धा या संदेश ऐकतानाच सर्व काही सकारात्मक गोष्टी घडणार आहेत. बाळा, म्हणून हा संदेश न चुकता ऐक आणि बाळा, आमच्या नामस्मरणात कधीही खंडन पाडू नकोस. होय बाळा, तुझ्या जीवनातील अडचणी, चिंता, त्रास सर्व काही संपणार आहे आणि तुझ्या जीवनात सुखद काळ येणार आहे. सर्व काही सुखकारक होणार आहे. कारण बाळा, या ब्रह्मांड नायकाचा हात तुझ्या पाठीवर आहे, तुझ्या सोबत आहे. म्हणून बाळा, तुला कुठलीही चिंता करण्याची गरज नाही. आम्ही आहोत तुझ्यासोबत. स्वामी म्हणतात, बाळा, येणारा काळ आणि येणारी वेळ ही तुझीच आहे. तुला खूप मोठा अनुभव येणार आहे. आता तू त्यासाठी सज्ज हो आणि आनंद व्यक्त करत राहा. आमचे आशीर्वाद आणि आमचे अनुभव घेण्यासाठी बाळा, आता तू सज्ज हो, तत्पर हो. आणि बाळा, आम्हाला आमची साथ कधीच सोडू नकोस आणि आम्ही सुद्धा बाळा तुझी साथ कधीच सोडणार नाही. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, जो जो भक्त आमचा हा संदेश ऐकत आहेत त्याच्यावर आमची सदैव कृपादृष्टी राहील. त्याच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील आणि त्याला योग्य तो मार्गसुद्धा सापडणार आहे. त्यांच्या जीवनातील आर्थिक अडचणी सुद्धा बाजूला होणार आहेत आणि त्यांना योग्य तो मार्गसुद्धा सापडणार आहे. त्यांच्या जीवनातील कर्जाचे डोंगर आता हळूहळू कमी होणार आहे. कारण बाळा, जसा जसा भक्तीचा वेग वाढतो त्याचप्रमाणे कर्जाचा सुद्धा वेग हळूहळू कमी होतो. बाळा, तू जितकी जास्त परमेश्वराची भक्ती करशील तितकाच जास्त तुला मोबदला सुद्धा या संदेशामार्फत मिळणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर बाळा, नक्कीच आम्ही तुला त्यातून मार्ग दाखवू, त्या तुझ्या समस्या दूर करू आणि तुला योग्य मार्गावर पाठवून तुझ्या जीवनात आनंदी आनंद आणू आणि सुख समृद्धी आणि भरभराटीने परिवार तुझा सुखमय होऊन जाईल. स्वामी म्हणतात, बाळा, जर तुझा आमच्यावर पूर्णपणे विश्वास असेल तर बाळा, खरंच तुझे जीवन आता परिवर्तित होऊन तुझ्या जीवनात आनंदी आनंद घडणार आहे. तुझ्या सर्व इच्छा आम्ही स्वतः पूर्ण करू. बाळा, तुझी जी जी इच्छा आहे त्या सर्व इच्छा तुला पूर्ण होताना दिसून येतील. तुझ्या जीवनात तुला चमत्कार होताना दिसून येतील. बाळा, जो मनापासून परमेश्वराची भक्ती करतो, परमेश्वराला शरण जातो, त्याला कुठलीही गोष्ट अशक्य वाटत नाही. आणि बाळा, आम्ही अशक्यही शक्य करणारे ब्रह्मांड नायक आहोत. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मागील काही दिवसापासून तू खूप त्रासलेला होतास. तुला वाटत होते की माझ्या जीवनातील हे त्रास आता कधी संपतील. तुला सहनशक्तीच्या पलीकडे गेले होते. परंतु बाळा, आम्ही तुझी परीक्षा घेत होतो की तू आम्हाला आमच्यावरचा विश्वास डगमगू तर नाही देत आहेस ना, हे आम्हाला बघायचे होते. त्यामुळेच बाळा, आम्ही तुझी परीक्षा घेतली होती. परंतु बाळा, तू धीर न सोडता आम्हाला शरण आला आणि आमच्यावर विश्वास ठेवून आमचे नामस्मरण करत राहिला. आणि बाळा, त्या नामस्मरणाचे फळ तुला आता सर्व सकारात्मक घडतील
आणि तुझ्या जीवनात असे काही चमत्कार घडतील ज्याची तू मागील काही दिवसापासून अपेक्षा केली होतीस आणि तू ज्या गोष्टीला त्रासून गेला होतास त्या गोष्टी आता मार्ग सापडून त्या सुरळीत होऊन तुला आनंदी आनंद करून देतील आणि तुझे सर्व काही ओझे आता आम्ही दूर करू. स्वामी म्हणतात, पुढचे 5 मिनिटे आमचे नामस्मरण कर. तुझ्या जीवनात चमत्कार घडतील. त्याचप्रमाणे आनंदाच्या बातमीचा कॉलसुद्धा तुला येणार आहे. तर बाळा, नक्की आमचे नामस्मरण पुढचे 5 मिनिटाकरिता नक्की कर. या नामस्मरणातून आम्ही असे समजू की तू आमची सेवा करतो आहेस, म्हणून बाळा नक्की कर. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ,
श्री स्वामी समर्थ. 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.